सोबत पण माझ्यासारखं होतं का? माझ्यासोबत कधी पण कुठल्या पण वेळी होतं नेहमी होतं की कोणी पाहुणे येणार असणार किंवा अचानक इतका सगळा स्वयंपाक बनवायचा राहतो. तर नेमकंच म्हणजे असं काय होऊन जातं ना की जास्त टाइम होऊन जातो स्वयंपाकाला. तसंच झालं होतं, गॅसचं बाटलं संपून गेलं होतं आणि स्वयंपाकाला भरपूर उशीर होत होता. तर कसं तरी गॅसचं बाटलं लावून घेतलं आणि लगेच इथे ना मी कुकरमध्ये डाळ शिजायला टाकत होती. मिक्स डाळ घेतली होती, मसूरची डाळ, तोड डाळ आणि मूग डाळ. मस्तपैकी तिघांना घेऊन घेतलं होतं. कुकरमध्ये शेंगदाणे, टमाटा आणि डाळ वॉश करून टाकून दिली होती शिजायला. डाळ शिजल्यानंतर ना मी मस्तपैकी अशी खानदेशी डिश बनवत होती, डाळ चिकल्या. तुम्ही काय म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात सांगा. गुजरातमध्ये तर डाळ ढोकळी म्हणतात, खानदेशमध्ये डाळ चिकल्या म्हणतात, बाकी ठिकाणी काय म्हणतात मला माहीत नाहीये. तर कुकरमध्ये तर डाळ शिजायला टाकून दिली होती. मग चिकल्यांसाठी तर पीठ भिंजावं लागणार ना, तर त्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घेतलं होतं. मग ओवा, नंतर थोडंसं जिरं, नमक पाहिजे तितकं आणि तेल टाकून मस्तपैकी असं कणिक भिंजून घेतलं होतं मीने आणि त्याला 10 मिनिटं राहू दिलं होतं. आणि बघा मी हळद टाकायचे विसरूनच गेले होते, थोडंसं हळद पण टाकावी लागते. नंतर हळद टाकली होती मी आणि व्यवस्थितपणे मिक्स करून दिलं होतं की ऐन टायमाला बरं झालं की पटकन आठवण येऊन लागलं हळद टाकायचं. तर असंच होतं, घाईघाईमध्ये स्वयंपाक केला का काही ना काही विसरूनच जातं. तर हळद टाकून मस्तपैकी असं कणिक भिजवून घेतलं. आता ही डाळ आहे ना माझ्या सासूसाठी वघारत होती अगोदर, कारण काय त्यांना डॉक्टरांनी जास्त ऑइली ते नाही सांगितलं आणि ते तिखट बिलकुल पण नाही खात. तर फक्त राई, जिरं, कढीपत्ता ते टाकून आणि डाळ टाकून थोडंसं वघारून दिलं होतं, हिंग ते टाकून. डाळ त्यांची रेडी होऊन गेली होती. राणी नाही, माझी लहान बहीण आहे, ती साईडला काढत होती त्यांच्यासाठी. त्यांचं साईडला काढल्यानंतर लगोलग मग आमचं पण डाळ मी वघारून घेतली. आमच्या डाळमध्ये काहीच नाही, घी टाकलं होतं, राई, जिरं, लसूण आणि मिरची, कढीपत्ता, बस मस्तपैकी हे टाकून मग नंतर वरतून डाळ टाकली होती. तुम्ही पण असंच बनवता का डाळ चिकल्या? कमेंटमध्ये सांगायचं. कोणी कोणी वेगळी बनवते, कोणी कांदा कापून बनवतं, पण आम्ही सिंपलच बनवतो, कांदा ते नाही कापत. अशी पण खूप छान लागते, खूप सिंपल आणि खूप मस्त लागते डाळ चिकल्या. आणि वातावरण पण इतकं छान होतं ना, मस्त पाऊस पडत होता जामनगरला. पहिला पाऊस होता पण आंघोळ करायला नाही गेलो, कारण रात्रीच्या वेळेस पाऊस होता आणि थोडी तब्येत बराबर नाही आहे, सगळेच आजारी आहेत, वातावरण असं आहे म्हणून. तर माझं तुम्ही अवतार पण म्हणजे बघू शकतात की कशी दिसते मी. तर काहीच नाही. तर इथं मस्तपैकी राई, जिरं यांना मस्तपैकी असे म्हणजे होऊ दिलं होतं, व्यवस्थित गरम होऊ दिलं होतं. आणि त्यानंतर मिरची आणि ते सगळं टाकून मस्तपैकी झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर डाळ टाकून दिली होती. तुम्ही बनवता का डाळ चिकल्या? कशा प्रकारे बनवता कमेंटमध्ये सांगा हा मला नेमकं. आणि असे छोटे छोटे मिनी ब्लॉग मी नेहमी टाकत राहणार. मला सध्या टाईम नाही भेटत आहे टाकायचा.